तुमच्यावर सूड उगवण्यासाठी मी आणि माझ्यावर विश्वास असलेल्या, माझ्यावर श्रद्धा असलेल्या प्रत्येक माणसाने प्रामाणिकपणाला, सच्चेपणाला मूठ माती दिली असते. आयुष्यात पुन्हा कधीही कुणाशीही अशा क्रूरपणे वागू नका प्लीज. मोनिका शुद्धीवर येऊ दे. मी तुम्हाला लटकवणारा सुधाकर पंडित. माझा फोटो आणि इथे फोटो बघू. तुमचाच फोटो. तुम्ही मोनिकाच्या मैत्रीण ना, म्हणून एखाद वेळेस. माझी मुलगी खूप लाडात वाढलेली आहे, त्यामुळे तिच्या गरजा पूर्ण करण्याची कॅपॅसिटी त्या तरुणामध्ये असायलाच हवी. त्यासाठी किमान भरमसाठ पगाराची त्याच्याकडे नोकरी असायला हवी. अविनाश, फार चांगले संस्कार झाले तुझ्यावर असं आमची माधुरी म्हणत होती. नोकरीच्या अगोदरच छोकरी शोधलीस, हे संस्कार झाले का रे तुझे? हा मॅडम, मोनिका शुद्धीवर आली आहे. काय? मोनिका शुद्धीवर आली? आई, काय रे आवी, काय झालं का? काही कामाचं मिळाली का नोकरी? कुठे? श्रद्धा आणि सबुरी, मिळेल मिळेल, चांगली नोकरी मिळेल. बरं बस, मी तुझ्यासाठी चहा आणते. काही खायला आणू का? नको आई, खरंच काही नको. आई तू बैस ना, मला थोडं बोलायचं आहे तुझ्यासोबत. काय रे, काही विशेष? आई, मी बरोबर केलं की चूक हे मला माहिती नाही, पण काय झालंय? आई, आज मी माधुरीच्या घरी गेलो होतो. माधुरीच्या घरी गेला होतास? हो, तिच्या वडिलांनी मला भेटायला बोलावलं होतं. हे बघ आवी, जे काही असेल ना ते मोकळेपणाने सांग. काय झालं? काय म्हणाले? आई, माधुरी आणि मी, मला कल्पना आहे ग, सध्याच्या परिस्थितीत मी तिच्याशी लग्न करूच शकत नाही. म्हणजे तुमच्या लग्नाविषयी बोलणी करायला बोलावलं होतं त्याने? हो. आश्चर्य आहे. म्हणजे माधुरी आणि तिची आई आली होती, त्याच वेळेला सागरने काहीतरी मोठा घोटाळा करून ठेवला, दारात पोलीस आले, तिची आई तर आपल्या सगळ्यांचा अगदी उद्धार करून निघून गेली. मग आज त्याने तुला लग्नाची बोलणी करायला बोलावलं? माधुरीचा हट्ट, ती मागे हटायला तयारच नाहीये. आणि मुलगी वाकडं पाऊल टाकेल या भीतीपोटी त्यांनी मला बोलावून घेतलं. मग काय बोलणं झालं तुमचं? मी सेटल होईपर्यंत ते थांबायला तयार आहेत. आणि हो, सागरचा सुद्धा विषय निघाला. कोणत्या परिस्थितीत त्याच्या हातून गुन्हा घडला हे मी त्यांना नीट समजावून सांगितलं. पण माझं म्हणणं त्यांना पटलं नाही पटलं हे मला माहिती नाही. आई, मला काही कळत नाही ग, मी काय करू? काय करू म्हणजे काय? हे बघ, तुला परमनंट नोकरी मिळाली ना तर तुमच्या लग्नाला हरकत घेण्याचं काहीच कारण नाही. परमनंट नोकरी? नाही, तुझ्याबद्दल सगळी माहिती मिळाली आहे मला. म्हणजे माझी मिसेस आणि माझी मुलगी तुमच्या घरी मागे येऊन गेल्या, त्यामुळे तुमच्या फॅमिलीची इत्तमभूत माहिती मला मिळालेली आहे. मी देतो ना जॉब. हो, मी देतो जॉब. तयार आहेस? त्यामुळे असे जॉब तुला स्वीकारावेच लागणार. आणि जर तू जॉब स्वीकारणार नसशील, जर तू पैसा कमावणार नसशील, तर तू मग माझ्या मुलीचा सांभाळ कसा करणार आहेस? तर अविनाश, तू आमचा जावई होण्यालायक आहेस. काय रे आवी, कुठे हरवलास? नोकरीचं काहीतरी करावं लागेल ना. इथून
परमेश्वरा, माझ्या मुलांचीच परीक्षा का बघतोस रे बाबा? हे बघ मोनिका, आता इन्स्पेक्टर तुझा जबाब घ्यायला येतील. काय सांगणार आहेस तू त्यांना? खरं खरं सांगून टाक मोनिका, त्या म्हाताऱ्यामुळेच तुला आत्महत्या करायला लागली. मोनिका, हाऊ आर यू? फाईन डॉक्टर. हा इन्स्पेक्टर. आम्ही तुमचा जबाब नोंदवून घ्यायला आलोय मिस मोनिका. अर्थात तुम्ही बोलण्याच्या मनस्थितीत असाल तर. आय एम ओके इन्स्पेक्टर. मोरे, जबाब नोंदवून घ्या. हो तर मिस मोनिका, तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही तुमच्याच घराच्या खिडकीतून खाली पडून जखमी झाला, ते खरं आहे का? हो इन्स्पेक्टर. तुम्हाला कोणी ढकललं की तुम्ही स्वतः उडी घेतलीत? इन्स्पेक्टर, मी स्वतःच उडी घेतली. का का केलं तुम्ही असं? मला आयुष्याचा खूप कंटाळा आला होता. मला माझं आयुष्य संपवायचं होतं. साहेब, ह्याला जबाबदार हा माणूस आहे. मोनिकाला नाही नाही ते बोलला, मला सुद्धा मारलं साहेबाने. मोनिका सांग ना तू. मोनिका बेटा, काय असेल ते खरं खरं सांगून टाक. तू आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलास, याला जर का मी जबाबदार असेल ना तर तसं सांग. मी शिक्षा भोगायला तयार आहे. नाही काका. इन्स्पेक्टर, मला खूप नैराश्य आलं होतं. मला जगावंसंच वाटत नव्हतं, म्हणून मी माझं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. त्यात पंडित काकांचा काहीच दोष नाहीये. त्यांना त्यात नका गहू. आय रिक्वेस्ट यू. मैं आई कम इन सर? ये प्रिया, ये ना. अशी उभी का प्रिया तू? बस ना. थँक्स सर. कम ऑन प्रिया, तुला किती वेळा सांगितलंय तुझ्या माझ्यात नो थँक्स. अगं, तुझ्या माझ्या वयामध्ये जरी बरंच अंतर असलं ना तरी तू मला मैत्रिणीसारखी वाटतेस. आणि मित्रमैत्रिणींमध्ये नो थँक्स, नो सॉरी. ओके? सर, मला अकाउंट्स मेंटेन करायला जमतंय ना? गुड जॉब, गुड जॉब. पण अकाउंट्स मेंटेन करणं ही टेक्निकल गोष्ट आहे. अभ्यास करून कोणी त्यामध्ये नैपुण्य मिळवू शकतं. मैत्री ही एक भावनिक गोष्ट आहे. आता मला बघायचं आहे त्यामध्ये तू कसं प्रावीण्य मिळवतेस. बट आय एम शुअर ते तुला जमेल.
जमेल ना? सर बोल ना, बोल, मोकळेपणाने बोल प्रिया. सर मी तुमचा आदर करते, मी तुम्हाला गुरुस्थानी मानते. मित्र वगैरे या नात्याने मी नाही बघू शकत तुमच्याकडे. गुरु? जर मी तुझा गुरु तर त्या अर्थाने तू माझी शिष्या झालीस, राईट प्रिया? हो. तर मग गुरुने सांगितलेली सगळी कामं ऐकणं, स्वीकारणं हे तुझं कर्तव्य होतं प्रिया, हो ना? हो. हा गुरु कोणत्याही स्वरूपात आपल्याकडनं गुरुदक्षिणा मागू शकतो. देशील ना? काय काय द्यायचं मी? सध्या तरी मी तुझ्याकडनं काहीच मागत नाही, पण जेव्हा केव्हा मागेन तेव्हा नाही म्हणू नकोस. तुर्तास मला या माझ्या प्रेमळ शिष्येचा सहवास पुरेसा आहे. तू जवळ असतेस ना प्रिया, कसं छान वाटतं, मन अगदी प्रसन्न होतं. सर सर प्लीज तुम्ही असं माझ्याशी बोलू नका ना, मला अवघडल्यासारखं होतं. अवघड आहे पण प्रिया, अवघड गणित सोडवणं हेच माझं प्रोफेशन आहे. आणि प्रिया नावाचं हे गणित मी नक्कीच सोडवेन. सर फाईल बरोबर आहे ना? ठीक आहे प्रिया, आपल्या दोघांसाठी कॉफी बनव ना प्लीज. म्हणू का? बनवते. मामा कॉफी. थँक्स. टेन्स दिसतेस. मी? छे नाही. तुझ्या पप्पांनी अविनाशला दिलेली ऑफर अविनाश स्वीकारेल? नाही स्वीकारणार. तुझ्या पप्पांनी चांगलंच कोड्यात टाकलंय त्याला. मला नाही वाटत तो ही ऑफर स्वीकारेल, कारण इन्फ्लुएन्सने मिळवलेली नोकरी म्हणजे त्याच्या सोकॉल्ड तत्वात बसणार नाही ना. पण मला असं वाटतं की तो ही ऑफर स्वीकारेल. हो? माझ्यासाठी ही तडजोड करायला तो तयार होईल. वा, छानच आहे की मग. म्हणजे तुझ्यासाठी, तुला मिळवण्यासाठी, तुझ्याशी लग्न करण्यासाठी तो आपल्या तत्वांना मुरड घालेल. सोयीस्कर वागणं नाही झालं हे. आणि आदर्शवादी माणसं अशी सोयीस्कर वागत नाहीत. एनिवे, अविनाश ही ऑफर स्वीकारणार नाही. तो काय निर्णय घेईल मला माहित नाही, पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे. त्याने जर ही ऑफर स्वीकारली नाही तर तुम्ही आमचं लग्न होऊ देणार नाहीत. आणि त्याने जर हा जॉब स्वीकारला तर खोटाला आदर्शवादी म्हणून तुम्ही त्याला आयुष्यभर हिणवाल. म्हणतात ना, जिद भी मेरा और पट भी मेरी. सांप भी मरे और लाठी भी ना टूटे.
पप्पा ग्रेट आहेत. चांगलंच कोड्यात टाकले अविनाशला त्यांनी. ए आई, आई मला अभिदादाची खूप काळजी वाटते ग. अगं बघ ना कसा विचार करत बसलाय. असा विचार करून करून ना एक दिवशी भ्रमिष्ट होईल हा. अभि, ए अभि, हां आई. इकडे ये बाळा, इकडे ये. हो. काय रे, कसला एवढा विचार करत असतोस? आई कसला विचार करणार आहे म्हणजे अगं नोकरी आणखी काय. हे आले माशे. काय माशे, आज काय विशेष? काही नाही, थोडे बूट आणखीन झिजवले, थोडी आश्वासनाची झोळी अजून भरली. ज्योती, सागर, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज? हो. काय? आई तुझ्या हातानेच दे बरं. महाशय, कॉल लेटर आलंय. वा, खरंच? कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे तुझी इंडियन आयकॉन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. थँक्यू. कॉंग्रॅट्स. थँक्स आई. अरे बघ सागर, अरे ही संधी मिळवण्यासाठी तू काय नाही केलंस. घरात चोरी सुद्धा. आई नको ना तो विषय आता. नाही काढत मी हा विषय. आई, खरंच त्यावेळेस चुकलो मी, पण आता ही संधी मिळाली आहे ना, या संधीचं नक्की सोनं करीन मी. खूप नाव कमावी. आणि तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल असंच नेहमी वागीन. खरंच. अगं बाई, हे आले. आशा, एक मिनिट माझा एक आधी. एक अतिशय आनंदाची बातमी आहे. काय? मोनिका शुद्धीवर आलेली आहे. अगं बाई, काय सांगता काय? वा, चला. आणि शुद्धीवर आलेल्या पोलिसांनी तिचा जबाब घेतला. त्यात तिने सांगितलं तिने आत्महत्या केली, त्याला सुधाकर काका म्हणजे मी अजिबात जबाबदार नाही. चला, देवच पावला म्हणायचा. तुम्ही उगाचच काळजी करत होता. मी नेहमी सांगायचो की नाही, किती खोटे आरोप करण्याचा प्रयत्न झाला तरी सत्याला अखेर वाचा फुटतेच. चल ज्योती, आज आपल्याला गोडाचा नैवेद्य करायला हवा. चल तयारी लागूया. हो. आणि हो सागर. बाबा. अरे आज काय नवीन? मला कॉल लेटर आलंय चॅनल कडून. अरे काय सांगतोस काय? एक मिनिट. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. वा. चला, म्हणजे आजचा दिवस आनंदाचा आहे, विशेष आहे. क्या बात आहे. मला सुद्धा नोकरी लागली असती अशी आनंदाची बातमी मी सुद्धा देऊ शकलो असतो तर. अभि, ज्या दिवशी तू अशी बातमी देशील ना, तो दिवस सुद्धा असाच आनंदाचा असेल आणि विशेष असेल. आणि तो दिवस लवकरच येणार आहे. डोंट वरी. आणि एक मिनिट, आज रात्रीची आरती अगदी दणदणीत व्हायला हवी. होणारच बाबा.
आज काय सागरचा आवाज लागणार आहे ना? बोला पंढरीनाथ महाराज की जय. मला थोडे पैसे हवे होते. पैसे किती? एक 4-5 लाख रुपये. अगोदरच तुला 7 लाख रुपये दिलेले आहेत. हो, पण ते मोनिकाचं आणि तुझं लग्न जमवण्याकरिता. तो व्यवहार झाला. सब गडबड झाली यार. मोनिका शुद्धीवर आली. अरे ही तर आपल्यासाठी गुड न्यूज आहे. पण मोनिका शुद्धीवर आली, पोलिसांनी तिचं स्टेटमेंट घेतलं आणि खेळ खाल्लास. बरं, तो जिथे काम करतोय तिथली माणसं त्याला गृहीत धरूनच त्याच्याशी वागणार, त्याच्या मनाविरुद्ध काम करून घेणार. काय बरोबर आहे की नाही? रात्री उशिरापर्यंत तू घरी परत नाही म्हटल्यानंतर काळजी वाटणारच की नाही आम्हाला?